हॅलो. नमस्कार. नमस्कार. बोला थोडं. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. सभासदो, कालचं जे निरूपण आहे ते खरोखर अतिशय अद्भुत आणि अतिशय नाविन्यपूर्ण आहे. त्याच्यामध्ये झाडाच्या फळाचं खाली पडणं आणि पेल्यातल्या साखरेचं जे उदाहरण आहे ते इतकं अफलातून आणि चपखल आहे की आता खरोखरच असं म्हणावं वाटते की श्री पाटणकर सरांना हे सुचते तरी कसं. कारण हे इतकं युनिक आहे, आपण कधीच कुठे वाचलेलं नसते, कधीच कुठे कोणाकडून ऐकलेलं नसते. पण जेव्हा आपण ते प्रथम आपल्याला ऐकायला मिळते त्यावेळेला खरोखरच याच्यामध्ये खूप मोठं लॉजिक दडलेलं आहे हे अगदी 100% आपल्याला जाणवते. कारण आपण तर हे नेहमीच पाहतो की न्यूटनचा सिद्धांत किंवा झाडावर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे फळ पडलं. परंतु त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की झाडाचे फळ गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली पडते हे ठीक आहे. हा शोध पण अतिशय महत्वाचा आहे. परंतु जेव्हा खाली पडलेले फळ जमिनीमध्ये म्हणजे ते रुजते किंवा त्याच्यातून त्याचे बी बाहेर वेगवेगळे होतात आणि त्यातील काही बीजे हे वर जातात आणि परत तिथे फळ येते. हे आकर्षण कुठले? म्हणजे खाली पडते हे तर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे हे ठीक आहे. परंतु हे वरती जाणं हे जे आहे हे आपल्या कधीच लक्षात नाही आलं. त्याच्यामुळे हा एक फार मोठा मार्मिक प्रश्न आहे. यांनी त्याला उत्तर देताना कदाचित असं म्हटलं की हा उन्मनी भाव असावा का? याला उन्मनी भाव हे कारण असावे का? कारण आकाशात तर पोकळी आहे. तिथे तर काही अंतरानंतर मग तुम्हाला तिथे निर्वात प्रदेश आहे. तिथे न गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना काही आहे. तर वरवर बीजांकुराला नेणारे आणि त्याला फळ आणणारे हे असे कुठले आकर्षण आहे? तर हे चैतन्याच्या आकर्षणाचे गूढ आजपर्यंत विज्ञानाला कळले नाही किंवा असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला की नाही ही एक शंकाच आहे. तर खाली पडलेले फळ शेंड्यावर कसे जाते? हे कोणते आकर्षण आहे? म्हणजे जाग्यावरच बसून माणूस उन्मनी होतो तसे तर हे काही नसेल ना. आपल्याकडील असणेपणाचा भाव हा मूळ अशा असणेपणाकडे धावत असावा की काय? त्यांनी त्याला मातृत्व भाव असा शब्द वापरलाय. अतिशय छान शब्द आहे तो. जीवाला आपला अशुद्ध भाव कळताच तो आपल्या मूळ मातृस्थानी जातो काय? कारण स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह हे अनुक्रमे त्यांनी पेल्यातील साखर विरघळाच्या उदाहरणांनी असं सिद्ध केलं आहे की स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह अनुक्रमे आकार, गुण आणि भाव याचे निदर्शक आहेत. आता याच्यात आकार म्हणजे काय की जर आपण एखाद्या पेल्यामध्ये पाणी असलेल्या आपण त्याच्यात साखर टाकली तर ती साखर विरघळते म्हणजे त्याचा पहिल्यांदा आकार जातो. मग आपण त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये गोडी आली. पण ही गोडी जी आहे तर हा साखर मिश्रित पेला जर आपण खूप मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यात जर टाकला तर त्याच्यामध्ये ती जी गोडी आहे ती पण चालली जाते. पण तो गोडपणाचा भाव जो असतो तो तसाच राहतो. त्यामुळे आकार जातो, मग गोडीचा गुण जातो, पण तो भाव असतो. म्हणजे हे फक्त आपले असणे पण उरते. जे असणे पण निसर्गदत्त महाराज त्याप्रमाणे ते अगोदर पण आहे. नुसते असणे पण नाही तर ते त्याच्यात अगोदरपणा सुद्धा आहे. हे खरोखर फारच विलक्षण त्यांना कसं काय सुचलं याचं खरंच मला नेहमी कौतुक वाटते. बस मी या बाबतीत एवढंच सांगू शकतो की हे परत वाचा आणि एका नवीन डायमेन्शन मध्ये याचे चिंतन केलं तर फार चांगलं होईल अशी मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद वाघमारे साहेब. नेहमीप्रमाणे आपण नटशेल मध्ये बिनचूकपणे सर्व मांडलेलं आहे. तिथे एक बारीक जरा राहिलंय ते लक्षात घ्या. स्थूल देह आहे हा बघता बघता नाहीसा होतो. म्हणजे काय, आपण मरतो तो स्थूल देह पडतो, स्थूल देह पडतो म्हणजे तो मरतो. पण म्हणजे स्थूल देह हा लगेच नाश पावत नाही. पंचमहाभौतिक गोष्टी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश क्रमाक्रमाने तो देह नसतो. तो जर आपण त्याला जाळला किंवा पोचला नाही तर जर तसाच तो राहिला तर पंचमहाभूत आपापला भाग घेतात आणि स्थूल देह नसताना दिसतो नंतर.
पण स्थूल देह लगेच नसतो, तो याचा एवढाच अर्थ आहे. जेव्हा आपण पडतो तेव्हा आपल्यातली संवेदना ताबडतोब गेलेली असते. अशा अर्थाने स्थूल देह लगेच जातो. म्हणजे साखर पाण्यात टाकली की साखर दिसेनाशी होते आणि आपला स्थूल देह पडला की आपल्यातला जो संवेदना हा गुण आहे तो नाहीसा झाल्यामुळे स्थूल देह म्हणजे आकार लगेच गेला आणि आपल्यातली संवेदन शक्ती, सुसंवेद्यता म्हणजे खऱ्या अर्थाने जाणीव शक्ती ती देहबाह्य गेली. म्हणून जाणीव शक्ती देहबाह्य गेली याचा अर्थ स्थूल देह गेला. साखर पाण्यात विरघळली याचा अर्थ साखर दिसण्याची जी गोष्ट आहे ती गेली याचा अर्थ साखरेचा स्थूलभाव म्हणजे आकार गेला. आता ती साखर पाण्यात गेली आणि पाणी गोड झालं म्हणजे आकार गेला आणि गुण राहिला. आता माणूस पडला आणि त्यातली सुसंवेद्य शक्ती बाहेर पडली आणि तशीही ती असल्याची जाणीव म्हणून स्मृतीमध्ये गेली. म्हणजे वेगळ्या अर्थाने त्याच्या असणेपणाची जाणीव माणसाच्या स्मृतीमध्ये जाणं म्हणजे ती जाणीव गुणरूपाने तिथे उरणं. जसं साखरेचा आकार गुणरूपाने पाण्यात उरणं. परंतु आधी आकार जातो नंतर गुण राहतो. पण गुण हाच दुसऱ्या माणसाच्या दृष्टीने भाव असतो. म्हणजे बघा साखरेचा आकार आहे आणि साखरेचा गोडी हा गुण आहे. पण ते साखरेचा पाणी जो चाकतो त्याच्या दृष्टीने गोडी हा भाव आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आकार आहे आणि गुण आहे आणि त्याचा भाव जो आहे तो दुसऱ्याच्या संदर्भात असतो. परंतु पेलाभर गोड पाणी गोड लागलं आणि त्यात समजा पेल्यात एक थोडंसं पाणी शिल्लक आहे गोड पाणी आणि अजून आम्ही पाणी मागितलं तर त्याच्यात 10 पेले साधे पाणी टाकलं तर पूर्वीचा साखरेचा गुण जो पिणाऱ्यामध्ये भावरूपात असतो आकार साखरेचा आधी गेला नंतर आकार गेला आणि गुणरूपाने पेल्यातलं पाणी गोड झालं. आकार आधी गेला गुणरूपाने पेल्यातला गोडवा उरला म्हणजे गुण उरला. परंतु हा गोडवा उरला म्हणजे आकार गेला गुण आहे पण हा गोडवा चाकणारा आहे त्याच्या दृष्टीने तो गुण साखरेचा तो त्याच्या दृष्टीने गोडाचा भाव आहे. परंतु त्याला अजून गोड पाणी हवं म्हणून त्याने मागितलं आणि जर त्या पेल्यात एक चमचावरच पाणी असेल आणि त्याच्यात अजून 5 पेले साधं पाणी टाकून परत त्याला दिलं म्हणजे थोडं चमचावर गोड पाणी टाकलेलं आणि 10 ग्लास साधं पाणी तर अशा वेळेला मात्र सुरुवातीला साखरेचा आकार गेला गोड होऊन त्याचा गुण उरला. तो प्यायल्यानंतर गोडाचा भाव माणसामध्ये उरला. परंतु पुन्हा त्याने गोड पाणी मागितल्यानंतर जेमतेम चमचाभर साखर असलेल्या पाण्यामध्ये जर आपण 1-2-3 ग्लास साधं पाणी मिळवलं तर जो तिथे भाव गोडाचा उमटलेला असतो तोही जातो कारण आता ते पाणी गोड आहे ती जाणीवच होत नाही. म्हणजे प्रथम वस्तूचा आकार जातो नंतर गुण जातो आणि गुण ज्याला समजला त्याचा भावही कालांतराने जातो. याचं कारण जसं माणूस मेला आकार गेला स्मृती गुणरूपान आहे परंतु वर्षानुवर्ष स्मृती हळूहळू हळूहळू विस्मृतीत जाते आणि माणसाचा आकार गेला स्मृती रूपाने गुण उरला आणि नंतर तो स्मृती रूपाने गुण अनेक वर्षानंतर तो स्मृती भाव विस्मृतीत गेला. तसंच साखरेचा आकार गेला गुणरूपाने गोडी उरली परंतु तीच गोडी जर चमचाभर गोड पाण्यात जर 10 भांडी साधं पाणी मिसळून दिलं तर ती गोडी जी पूर्वी गुणभाव म्हणून पिणाऱ्यामध्ये होती ती गोडी आता गोडीत जाते म्हणजे त्याचा गुणभावही जातो. म्हणजे वस्तूला आकार आणि गुण आणि त्याचा जो भाव असतो तो दुसऱ्यावर अवलंबून असतो. म्हणजे साखर गोड आहे हे कळण्यासाठी ती कोणीतरी खावी लागते आणि तो खातो त्याला त्या वस्तूतील गुणाचा भाव कळतो. म्हणून गुण आकार हे वस्तूचे गुण आहेत आणि त्याची चव घेणाऱ्यामध्ये तो भाव आहे. अशा अर्थाने गुण आकार भाव हे वस्तूचे पाहिले.
आपण माणूस बघितला तर माणसामध्ये मात्र गंमत आहे. माणसाला जरूर आकार आहे, स्थूलदेह आहे. माणसाला जरूर अनेक साधनांद्वारे प्रकटीकरण होणं, म्हणजे माणसाला देह आहे, माणसामध्ये कला आहे, माणसामध्ये ज्ञान आहे, माणसामध्ये विज्ञान आहे, माणसांमध्ये शेती आहे, माणसांमध्ये अभियांत्रिकी आहे, माणसांमध्ये विमान विद्या आहे. अशा अर्थाने माणसाला आकार आहेत आणि माणसाला अनेक गुण आहेत. परंतु माणसाला आपल्या आकाराची आणि गुणांची जाणीव होते. लक्षात घ्या, साखरेला तिच्या आकार गुणाची जाणीव स्वतः होऊ शकत नाही. म्हणून साखरेमध्ये ससंवेद्यता नाही. म्हणजे साखर ही तुलनेने अधिक जड आहे, कारण तिला स्वतःला जाणण्याची शक्ती नाही. म्हणून माणूस सोडून उरलेल्या सर्व वस्तूंमध्ये आकार आणि गुण आहे, पण भाव नाही, कारण तुलनेने ते अधिक जड आहेत. माणूस मात्र त्याला स्वतःचा आकार समजतो, म्हणजे त्या आकाराचा ज्ञानभाव त्याला पकडता येतो. माणसाला स्वतःच्या कला आणि त्यातून केलेली निर्मिती समजते, म्हणजे कलेचा आणि निर्मितीचा भाव त्याला समजतो. माणूस हाच असा आहे की ज्याला आपला आकार गुण याची समज शक्ती आतमध्ये भावरूपाने जाणवते. म्हणून लक्षात घ्या, सर्व वस्तू आणि विषय हे त्यांचे भाव त्यांना न जाणवणारे म्हणून तुलनेने जड आहेत, आणि माणसाला मात्र आपला आकार जाणवतो, आपले गुण कला जाणवतात, आणि हे जाणवणं म्हणून जाणीव शक्ती म्हणून त्याच्यामध्ये जे आहे ती त्याची स्वतःला स्वतः जाणण्याची ससंवेद्य शक्ती, हेच ते त्याचं भावरूपातलं असणं आहे. म्हणून भावरूपातलं असणं आहे ते कधीही नष्ट होत नाही. वस्तुविषयाला भावरूपातलं असणं नाही, कारण ते जड आहेत. परंतु प्राणी मात्र कीड मुंगी माणसं यांना भावरूपातलं असणं आहे. उदाहरणार्थ मुंगी असो, मुंगीला जरी बोलता आलं नाही तरी एक मुंगी दुसऱ्या मुंगीकडे पाहते आणि मुंगी मुंगीला ओळखते. म्हणजे मुंगीला आपल्या देहाचं भान आहे, किंवा मुंगीला आपल्या देहाविरुद्ध देह असेल तर तो ओळखतो. त्या अर्थी मुंगीला आपला देह जाणवतो. दुसरी गोष्ट, मुंगीला हेही जाणवतं. काय जाणवतं की एक साखरेचा कण घेतला की तो घरट्यापर्यंत न्यायचा, परत यायचं, परत न्यायचा. म्हणजे आपल्या तोंडातली वस्तू योग्य जागी पोचवेपर्यंत दुसरी वस्तू दिसली तरी तोंड उघडायचं नाही. शिस्तीत पहिली वस्तू घरट्यापर्यंत न्यायची, काठी यायचं, दुसरी वस्तू न्यायची. म्हणजे मुंगीला सजातीय मुंग्या ओळखता येतात. म्हणजे मुंगीला आकाराचं ज्ञान आहे तिच्या अंतर्गत. मुंगीला हे शिस्तीचं ज्ञान आहे जे तिच्यामध्ये इनबिल्ट आहे, हे तिला कळतं. म्हणजे मुंगीला आकाराचं ज्ञान समजतं. सजातीय मुंगीला आपल्या जातीतील मुंग्या ओळखता येतात. मुंगीला आपला जो शिस्तीचा गुण आहे तो ओळखता येतो. तिला आपल्यासारख्या मुंग्या आपल्यासारख्याच शिस्तीच्या आहेत हे जाणवतं. अशा अर्थी मुंगीला सुद्धा तुलनेने आकार आहे, गुण आहे, आणि तो भाव ओळखण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. मात्र तिच्यामध्ये भाव व्यक्त करण्याची क्षमता नाही. कदाचित मुंग्यांची भाषा वेगळी असेल आणि त्या व्यक्त करत असतील तर माहित नाही. परंतु मुंगीला गुण आकाराचं ज्ञान असतं आणि हे ज्ञान त्यांनाही जाणवत असतं. परंतु व्यक्त करण्याची भाषा जी सर्वांना समजेल माणसांपर्यंत अशी नसते. तसेच सर्व पशु पक्षी यांच्यामध्ये गुण आकाराचं भान आहे, आणि हे भान असणं म्हणजे भाव स्वरूप त्यांच्यामध्येही कमी जास्त प्रमाणात ससंवेद्यता आहे. परंतु ती जेव्हा अत्यंत प्रगल्भ ससंवेद्यता होते तेव्हा माणूस नावाचा एक विलक्षण प्राणी जन्माला येतो, आणि या माणसामध्ये आपल्या सकट सर्व शरीरांचं ज्ञान, आपल्या सकट सर्व शरीरांचे गुण आणि सर्व शरीरांचे ज्ञान, आकार आणि गुण, सर्व विषय वस्तूंचे आकार आणि गुण, आणि सर्व विषय वस्तूंचे आकार आणि गुण आणि त्याचा भाव, साखरेची गोडी,
कारल्याची कटुता, आंब्याचा आंबटपणा, पिकलेल्या आंब्याचा गोडपणा. म्हणून वस्तू आणि विषय यांना गुण आकार आहेत, पण भाव ओळखण्याची ताकद नाही. ते भाव ओळखण्याची ताकद माणसामध्ये परिपूर्ण आहे. आणि माणूस सोडून उरलेल्या सर्व जीवांना गुण आकार आणि मर्यादित परिस्थितीत आपल्या गुण आकारांचे भान ओळखण्याची ससंवेद्य शक्ती आहे. परंतु माणसामध्ये ती एवढी प्रचंड आहे की माणसातली ससंवेद्य शक्ती वस्तू आणि गुण यांचे ज्ञान करून घेणारी आहे आणि त्याचं भावरूप गोडी असो, कटुता असो, आंबटपणा असो जाणणारी आहे. तशीच ती माणूस सोडून उरलेल्या सर्व पशु पक्षी प्राण्यांचे गुण आकार समजून घेणारे आणि त्यांच्यातील विशेषता ओळखणारी, अशा अर्थाने त्यांचं भावविश्वही पूर्णपणे ओळखणं हे माणसामध्ये आहे. तर माणूसच हा वस्तू, विषय, उर्वरित सर्व प्राणी या सर्वांमधील आकाराचं, गुणाचं आणि जीवजंतूंमधील गुण आकार आणि भावांचं ज्ञान असणारा असा विलक्षण प्राणी म्हणजे माणूस आहे. आणि इतकंच नव्हे तर माणूसच आपल्या सकट सर्व जगातील माणसांचे गुण आकार भाव जाणू शकतो. म्हणजे याचा अर्थ माणूस हा परमेश्वराची परमोच्च निर्मिती अशासाठी आहे कारण माणसाला सर्व आकार, सर्व गुण, सर्व भाव, जगातील सर्व वस्तू विषय यांचे गुण आकार आणि त्यांचे भाव, जगातील सर्व इतर जीव त्यांचे गुण आकार आणि त्यांचे भाव, खेरीज माणसाला सजातीय सर्व माणसांचे गुण आकार आणि त्यांचे भाव ही समजण्याची जी ताकद आहे. म्हणजे माणसालाच यच्चयावत जड चेतन यांचे गुण आकार, भावदर्शन आणि स्वतः सकट सर्व मानवी समुदायाचे गुण आकार भावदर्शन ओळखण्याची संपूर्ण ताकद म्हणजे परिपूर्ण ससंवेद्य शक्ती माणसामध्ये आहे. म्हणून वस्तू आणि विषय हे बऱ्याच अंशी जड आहेत कारण त्यांना त्यांचे भाव कळत नाहीत. इतर पशु पक्षी कीड मुंगी हे चेतन आहेत, त्यांना त्यांच्या देहाचं ज्ञान आहे, त्यांना त्यांच्या गुणाचं ज्ञान आहे आणि त्यांना त्यांच्या मर्यादित जी जाणीव आहे त्यांना त्यांचं म्हणून जे ओळखणं आहे तेवढ्या पुरतं त्यांनाही ससंवेद्य शक्ती आहे. परंतु माणसामध्ये या विश्वात जे जे निर्मित आहे त्या सर्व विश्वातील गुण आकार भावाचं आणि आपल्या सकट म्हणजे संपूर्ण मानव जातीच्या गुण आणि आकार आणि भावाचं ससंवेद्यत्व स्वतःमध्येच स्वतःला इतकं पूर्णपणे ओळखणं की माझ्यापासून जगापर्यंत सर्व आकार, सर्व गुण, सर्व भाव अत्यंत पूर्णत्वाने ओळखण्याची माणसामध्ये जी ताकद आहे ससंवेद्य शक्ती, तीच खरं बघायचं झालं तर विश्वनिर्मितीच्या आधीचे अप्रकट आणि विश्वनिर्मिती नंतरचे प्रकट मिळून असलेली निर्गुण निराकार आणि सगुण साकारातील एकत्र चेतनेची बेरीज आहे. म्हणून निर्गुण निराकार आणि सगुण साकारातील एकत्र चेतनेची बेरीज म्हणजेच माणसांमध्ये असणारी ससंवेद्य शक्ती, स्वतःच स्वतःला जाणण्याची शक्ती. आणि जो स्वतःला अंतर्बाह्य पूर्णपणे जाणू शकतो त्याला आपल्या या अंतर्बाह्य जाणीव शक्तीने स्वाभाविकच ज्याला स्वतःचा देह, गुण आणि स्वतःची भावरूप ओळख असू शकते त्याला त्याच ससंवेद्य शक्तीच्या आधाराने उर्वरित सर्व वस्तू विषयांचे गुण आकार आणि भाव आणि माणूस सोडल्यास उर्वरित सर्व पशु पक्षी प्राणी कीड मुंगी यांचेही गुण आकार आणि त्यांचे त्यांचे मर्यादित भाव ओळखण्याची क्षमता आहे. म्हणून आता आपण लक्षात घ्या माणसांमधली ही ससंवेद्य शक्ती हीच ती जाणीव शक्ती म्हणून मुळातली चेतना आहे. जी चेतना अप्रकट मोठ्या अवस्थेत आहे आणि प्रकट लहान अवस्थेत आहे. लहान अवस्थेत बघायला गेलं तर हे प्रकट झालेलं निसर्ग, जीव जंतू
आणि अर्थात मानवाचं जग आहे. पण तू या लहान चैतन्याच्या प्रकटीकरणामध्ये जो माणूस नावाचा एक महान प्राणी त्या चैतन्यातून निघालेला आहे, त्याला प्रकट झालेल्या सर्व वस्तूविषयी, सर्व पशु पक्षी कीड मुंगी यातील जाती प्रजाती सर्व मानव आणि त्याखेरीज त्या पलीकडील अप्रकट चेतना या सर्व गोष्टीची जाणीव माणसामध्ये ससंवेद्य रूपाने उमटलेली आहे. म्हणून ब्रह्म म्हटलं की सगुण साकार आणि निर्गुण निराकार, आणि ब्रह्माची सगुण साकार आणि निर्गुण निराकार याची एकत्र जाणीव म्हणजे ससंवेद्य शक्ती. आणि हीच माणसामध्ये ब्रह्माची परमोच्च शक्ती म्हणून वसत असलेली ससंवेद्य शक्ती, यालाच आपण आपले आत्मरूप म्हणतो. अहम वैश्वानरो भूत्वा, मीच तो सर्व प्राणी मात्रांमधील आणि सर्व प्राणी मात्रांना विश्वात सर्वत्र फिरवणारा, सर्व गुण आकार आणि भाव यांचं ज्ञान देणारा हा मीच तो अहम वैश्वानरो भूत्वा. मीच हा सर्व प्राणी मात्रातील आणि अर्थातच माणसामधील सर्वश्रेष्ठ गुण आकार आणि भाव यांचं परमोच्च ज्ञान असलेला अहम वैश्वानरो भूत्वा, मीच तो आत्मा. इथे आपण येऊन ठेपलो. तेव्हा हे जे आपलं आत्म्याचं रूप आहे. आता काल जे आपण पाहिलं की वरून खाली आकर्षण, खालून वर जाणं, हॉरिझॉन्टल आकर्षण, नंतर एखादा लहरी माणूस असतो, इकडे तिकडे इकडे तिकडे कसाही चालतो, जसा पाण्यावरचा कोळी वेडा वाकला फिरतो तसा. ही जी सर्व आकर्षण आहेत त्याला बिलकुल व्हर्टिकल आकर्षण किंवा अपवर्ड आकर्षण, वर जाणारा ऊर्ध्वगामी आकर्षण, अधोगामी आकर्षण, समांतर आकर्षण झाल्यानंतर लहरीयुक्त आकर्षण, अशी नावं ठेवण्याची गरज नाही. कारण वर असो खाली असो, समांतर असो किंवा लहरी लहरीत असो, ही सर्व आकर्षण जिथे एकत्रित असतात त्यालाच तर खऱ्या अर्थाने चैतन्य म्हणतात. म्हणून चैतन्याचा नियम एवढाच आहे की चैतन्य वरून खालीही पसरते, खालून वरही जाते, चैतन्य समांतरी जाते, चैतन्य झिगझॅग पद्धतीने जाते. कारण चैतन्याला असा काही देह नाही की जो दारातून आत जाताना त्याला दरवाजा अडवू शकेल. म्हणून चैतन्याला देह नाही, म्हणजेच विदेही चैतन्य आहे. आता चैतन्याला देह नाही म्हणजे चैतन्य विधेयी आहे, परंतु त्या चैतन्याला कुठेही प्रवेश येण्याची ताकद आहे. म्हणजेच चैतन्य ऊर्ध्वगामी असो, अधोगामी असो, समांतर असो किंवा यादृच्छिक पद्धतीने झिगझॅग नागमोडी जाणार असो किंवा वेडवाकडं जाणार असो, ते चैतन्य आहे. थोडक्यात म्हणजे चैतन्याला कुठेही अटकाव नाही. म्हणून चैतन्य हे त्याचं ते स्वतंत्र आहे. म्हणून चैतन्याचा गुण आहे ते स्वतंत्र आहे, त्याला कोणी अटकाव करू शकत नाही. आणि त्याला कोणी अटकाव करू शकत नाही म्हणून चैतन्य सर्व व्याप्त आहे. म्हणून ते ऑमनी प्रेझेंट आहे. ते सर्व व्याप्त आहे म्हणून ऑमनी प्रेझेंट आहे. त्याला कोणी अडथळा करू शकत नाही म्हणूनच ते ऑमनी पोटंट म्हणजे सर्व शक्तिमान आहे. आणि चैतन्य सर्व व्याप्त आहे आणि सर्व शक्तिमान आहे. सर्वत्र ते असतेच असते म्हणून ते सर्व व्याप्त आहे. त्याला कोणी अटकाव करू शकत नाही म्हणून त्याचं ते ऑमनी पोटंट म्हणजे सर्व शक्तिमान आहे. आणि असं सर्व शक्तिमान आणि सर्व व्याप्त चैतन्य हेच सर्व जाणीवांना जाणण्यासाठी, हेच सर्व ज्ञान देण्यासाठी सक्षम आहे. म्हणून चैतन्य हेच सर्वज्ञ आहे. चैतन्याद्वारेच सर्व जाणले जाते. म्हणून चैतन्य सर्वत्र पसरलेले आहे. म्हणून ते ऑमनी प्रेझेंट म्हणून सर्व व्याप्त आहे. चैतन्य त्याला कधीच कोणी अडवू शकत नाही म्हणून ते ऑमनी पोटंट म्हणजे सर्व शक्तिमान आहे. आणि जे सर्व व्याप्त आहे आणि सर्व शक्तिमान आहे
जे सर्व व्याप्त आहे आणि जे सर्व शक्तिमान आहे त्याच्याद्वारेच सर्व जाणलं जातं. म्हणून ते सर्वज्ञ म्हणजे ऑमनिशंट आहे. म्हणून चैतन्य हे ऑमनी प्रेझेंट, ऑमनी पोटंट आणि ऑमनिशंट म्हणून चैतन्य हे सर्व व्याप्त, त्यानंतर सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे त्यानेच सर्व जाणले जाते. असे ऑमनी प्रेझेंट, ऑमनी पोटंट आणि ऑमनिशंट सर्व व्याप्त, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ चैतन्यच माणसामध्ये ससंवेद्य शक्तीने प्रवृत्त झालेले आहे. म्हणून परमेश्वर ज्याला आपण सर्व व्याप्त, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ म्हणतो, तोच माणसामध्ये ससंवेद्य शक्तीद्वारे सतत 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 पुनरावर्ती पद्धतीने, म्हणजे वरून खाली, खालून वर, आजूबाजूला कुठेही माणसाचं जी सुसंवेद्य शक्ती आहे ती माणूस जागा न सोडता कुठेही तो जाऊ शकतो. म्हणून ही जी माणसाची सुसंवेद्य शक्ती आहे तेच माणसाच्या हृदयातील आत्मतत्व आहे. आणि आत्मतत्व ज्या अर्थी सर्व व्यापक, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ आहे, त्या अर्थी माणसाच्या हृदयामध्ये स्थित असलेले आणि अत्यंत उत्क्रांत पद्धतीने कार्यरत असलेले सुसंवेद्य शक्ती हेच ते परमेश्वराचे प्रथम अर्थात अंतिम, फर्स्ट अँड फायनल रूप आहे. म्हणून माणसाच्या हृदयातील सुसंवेद्य शक्ती हेच सत्यलोकातील ब्रह्माचे शतप्रतिशत रूप भूलोकावरती माणसाच्या हृदयामध्ये सुसंवेद्य शक्ती रूपे वावरत आहे. खरं तर हे आहे आत्म्याचं स्वरूप. आता हा आत्मा जीवजंतूंमध्ये नसतो का? असतो. हा आत्मा वस्तूच्या विषय मध्ये नसतो का? असतो. परंतु आत्मा म्हणून जरी सर्वत्र एकच असला तरी वस्तू विषयामध्ये सुसंवेद्य शक्ती तुलनेने नव्हे बहुतांशी निद्रिस्त असते. इतर कीड मुंगी यांच्यामध्ये हीच सुसंवेद्य शक्ती वस्तूविषय, ज्यांना आपण सर्वसाधारण जड म्हणतो, त्यांच्यापेक्षा थोडी अधिक कार्यरत असते. आणि सर्वोच्च निर्मिती असलेल्या मानवामध्ये ही सुसंवेद्य शक्ती तिच्या शिखरावर असते. म्हणून आत्मा हा जो सर्वव्याप्त आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, तो त्याच्या सर्वंकष उच्चावस्थेमध्ये केवळ आणि केवळ मानवामध्ये सुसंवेद्य शक्ती म्हणून परिणत झालेला आहे. हेच आपले आत्मरूप आहे. आणि हे आत्मरूप म्हणजे चैतन्याचं रूप असल्यामुळे जरी आपण म्हटलं अधोगामी आकर्षण, जरी आपण म्हटलं ऊर्ध्वगामी आकर्षण, जरी आपण म्हटलं समांतर आकर्षण, जरी आपण म्हटलं यादृच्छिक आकर्षण, म्हणजे ज्याला आपण म्हणतो रॅन्डम अट्रॅक्शन, तरी ही सर्व नावं आहेत. कारण चैतन्याला वर खाली आजूबाजूला समांतर असं काही नसतं. सर्वत्र चैतन्य चैतन्य आणि चैतन्यच ओतप्रोत भरून असल्यामुळे एका भांड्यामध्ये समजा पूर्ण पाणी आहे तर तो ग्लास जरा वर खाली हलला तर पाणी वर खाली होईल, तो ग्लास आडवा हलला तर पाणी आडवं हलेल. म्हणजे पूर्ण पाण्याने भरलेलं भांड, त्यातील पाणी भांड्याच्या हालचालीनुसार वर खाली होईल किंवा समांतर हलेल, परंतु त्या भांड्यात पाणीच असल्यामुळे जे काय आहे ते पाणीच आहे. तसं इथे जे काय आहे ते चैतन्यच आहे. त्यामुळे चैतन्याची हालचाल त्याला स्वातंत्र्य असल्यामुळे पुरोगामी अधोगामी असू शकते, ऊर्ध्वगामी असू शकते, समांतर असू शकते, रॅन्डम म्हणजे यादृच्छिक पद्धतीने, ज्याला अनियत स्वरूपाची असू शकते. त्यामुळे चैतन्याच्या हालचालीलाच नियम नाही, ते स्वतंत्र आहे. आणि ते स्वतंत्र असल्यामुळे ते स्वतंत्र चैतन्य जे सर्वत्र भरून राहिलेलं आहे ते आपला हा गुण सगळीकडे, म्हणजे त्याच्या मर्जीनुसार असणं, हा गुण चैतन्याचा सगळीकडे समान आहे. म्हणून आत्मा सर्व व्यापक आहे, सर्व शक्तिमान आहे आणि सर्वज्ञ आहे. तोच गुण सुसंवेद्य शक्तीचा आहे. आणि आत्मा स्वतंत्र आहे, कारण चैतन्याला त्याचं तंत्र आहे. ते आपण हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, डाऊनवर्ड, अपवर्ड असं म्हटलं तरी ते शब्द निरर्थक आहेत. चैतन्याला त्याचं असं स्वातंत्र्य आहे
म्हणजेच आत्म्याचं ते स्वातंत्र्य आहे. जसं आणि चैतन्य आपला गुण कुठेही कधी सोडत नाही. म्हणजे चैतन्य सगळीकडे समत्वाने राहतो आणि स्वातंत्र्य समता आणि विशेष म्हणजे चैतन्य चैतन्याला खेचतं. म्हणजे चैतन्याला आत्मीयता आहे. जसं एखादं फुलपाखरू बघितलं की ठीक आहे, भले फुलपाखरामध्ये सुसंवेद्य शक्ती पूर्ण जागी नसेल, पण फुलपाखराकडे माणूस खेचला जातो. याचा अर्थ माणसामध्ये स्वातंत्र्य समता आणि आत्मीयता हा आत्म्याचा परमोच्च गुण आहे आणि माणसामध्ये सर्व व्यापकत्व, सर्व शक्तिमानत्व आणि सर्वज्ञत्व हा आत्म्याचा गुण आहे. त्यामुळे सर्व व्यापकत्व, सर्व शक्तिमानत्व आणि सर्वज्ञत्व, स्वातंत्र्य, समता आणि अर्थातच आत्मीयता या 6 गुणांनी युक्त असलेला आत्मा हा माणसामध्ये अत्यंत परमोच्च अवस्थेत ससंवेद्य रूपाने आहे. हे लक्षात घेतलं तर काल जरी आपण अशी गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणा, ज्याला आपण म्हणतो काय वरून खाली येणं म्हणा, खालून वर जाणं म्हणा, समांतर जाणं म्हणा, वेडवाकडं जाणं म्हणा, ते सर्व शब्द आहेत. चैतन्याला फक्त त्याचा असण्याचा गुण आहे आणि ते जसं असतं तसं, ते जसं धावेल तसं, ते जसं जाईल तसं हा चैतन्याचा स्वातंत्र्याचा गुण आहे. तो अबाधित असल्यामुळे मानवाने जडविषयक काढलेले नियम हे खरे तर अगदी गुरुत्वाकर्षणाचा नियम हा सुद्धा एका प्रकारे चैतन्याचाच नियम असल्यामुळे त्या नियमाची जी निष्पत्ती आहे किंवा त्या नियमाचं जे नॅरेशन आहे, मान्य आहे, थिअरी आहे, ती थोड्याफार प्रमाणात जरी आपल्याला उपयोगी पडली तरी अर्थातच सर्व व्याप्त, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ तसंच स्वतंत्र, तसंच स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयता या 6 गुणांनी युक्त असलेलं आत्मतत्व किंवा ही सुसंवेद्यता हिला तसा बघायला गेलं तर भौतिक शास्त्रातील कुठलाच नियम लागू नाही. कारण भौतिकतेच्या पलीकडची जी गोष्ट आहे, जी पलीकडची गोष्ट आहे त्याला अलीकडील नियम लागू नसतो. असं समजून चैतन्याचे नियम आपणाला सांगता येणार नाहीत, परंतु चैतन्य सर्व व्याप्त आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, ते स्वतंत्र आहे, ते साम्याने परिपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण आत्मीयता आहे आणि या 6 गुणाची परमोच्च अवस्था ही मानवामध्ये आत्मा म्हणून पूर्ण विकसित झालेल्या स्थितीत आहे. आता आता जर आपण आपणाकडे आत्मा म्हणून पाहिले तर आणि जर आपण सर्वांकडे आत्मा म्हणून पाहिले तर काय होईल, इकडे आपण येतो. आता हे सर्व माहीत झालं तरी सुद्धा आपण आपल्याकडे श्रीमंत म्हणून पाहतो, आपण आपणाकडे जात म्हणून पाहतो, आपण आपणाकडे धर्म म्हणून पाहतो, आपण आपणाकडे परंपरा म्हणून पाहतो, आपण आपणाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो, पण आत्मा म्हणून काही केल्या पाहत नाही. म्हणून आपण आपणाकडे सर्व व्याप्त, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयता युक्त असं आत्मभावाने पाहिलं तर आणि तरच आपण सेल्फ कॉन्शियस म्हणून आत्मा म्हणून आपण पूर्ण जागृत आहोत. आपण आपणाकडे असं पाहत नाही, त्यामुळे आपण नेम कॉन्शियस नावाबाबत जागृत असतो, आपण प्रेम कॉन्शियस म्हणजे प्रसिद्धीबद्दल जागृत असतो, आपण वेल्थ कॉन्शियस हे धनाबद्दल जागृत असतो, आपण रीतीभाती याच्याबद्दल जागृत असतो, म्हणजे आपण कल्चर कॉन्शियस असतो. म्हणजेच म्हणायचं कल्चर कॉन्शियस म्हणजेच ह्या लोकरीती जे म्हणतात ना, लोकानुवर्तन, परंपरा याच्याबद्दल आपण जागे असतो. तेच ते कल्चर कॉन्शियस म्हणजे ज्याला आपण म्हणतो लोकवासना. आपण आपल्या देहाबद्दल कॉन्शियस असतो, यालाच म्हणायचं देहवासना. आपण आपल्या तथाकथित ज्ञानाबद्दल कॉन्शियस असतो, यालाच म्हणायचं अर्थातच शास्त्र वासना. म्हणून लोकवासना, शास्त्र वासना, देहवासना या तिन्ही तऱ्हेने आपण जागृत असतो आणि लोक म्हणजे आणि म्हणून आपण नेहमीच
आपलं नाव, आपली जात, आपलं गोत्र, आपलं कुल, आपला देश, आपला जात, आपलं धर्म, आपली संस्कृती, आपलं वाचलेलं, समजलेलं किंवा न समजलेलं ज्ञान, आपला पैसा, आपली पोझिशन, अशा तऱ्हेने आपण जागृत असतो. म्हणजे प्रत्येक जण नेम कॉन्शियस आहे, फेम कॉन्शियस नाही, फेम कॉन्शियस आहे, कल्चर कॉन्शियस आहे, बॉडी कॉन्शियस आहे, झाल्यानंतर नॉलेज कॉन्शियस आहे, झाल्यानंतर पोझिशन कॉन्शियस आहे. परंतु हे सर्व कॉन्शियसनेस ज्यामध्ये मर्ज होऊन एक संवेद्य शक्ती म्हणून जो कॉन्शियसनेस आहे, जिथे खऱ्या अर्थाने आपण सर्व व्यापक, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ आणि पूर्ण स्वतंत्र, पूर्ण समत्वाने भरलेले आणि पूर्णतया आत्मीयता असलेले असं जे आपण आहोत, हे आपलं मूळ रूप फक्त आपण दुर्लक्षित करतो. आणि जेव्हा आपण सर्व व्यापक, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, स्वतंत्र, समत्वपूर्ण आणि आत्मीयतेने पूर्ण अशा आपल्या मूळ असण्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा आपण सेल्फ कॉन्शियस टाकतो आणि उर्वरित बारीक 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 कॉन्शियसनेस आपण महत्वाचे मानतो. जो बारक्याकडे लक्ष देतो, बारक्याकडे लक्ष देतो म्हणजे जो क्षुद्राकडे लक्ष देतो तो क्षुद्र होतो, आणि जो खऱ्या अर्थाने अंतिम गोष्ट धरतो तो अंतिम होतो. म्हणून माणसाने निवड काय करायची हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही स्वाभाविक पेरू निवडलात तर तुम्ही गोड व्हाल, कारलं निवडलं तर तुम्ही कडू व्हाल, तुकडे तुकडे निवडलेत तर तुम्ही खंडित व्हाल, आणि तुम्हाला अखंड निवडता आलं तर अर्थातच तुम्ही सर्व व्यापक, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयता याने परिपूर्ण असलेलं फर्स्ट अँड फायनल आत्मतत्वात ते व्हाल. तर आपण फर्स्ट अँड फायनल आत्मतत्व आहोत या भूमिकेतून, बघा आपण आत्मा आहोत या भूमिकेतून आपण जगाकडे पाहतो तेव्हा अनेक चमत्कार घडतात. बघायला गेलं तर एखादा माणूस म्हणू शकतो नारायण पाटणकर फार अहंकारी आहे, पण तो लहान मुलामध्ये रमला असा काही रमतो की त्याचा अहंकार कुठल्या कुठे जातो. तो एखाद्या झाडाकडे बघून असा रमतो की त्याचं मी माझे पण जातो. तो वासराकडे बघतो, हरणाच्या पाडसाकडे बघतो आणि तो त्याचं मी पण विसरून जातो. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? जेव्हा नारायण पाटणकर हे आत्मा सोडून उरलेल्या बाबत कॉन्शियस असतो तेव्हा तो गुण आणि दुर्गुणाने युक्त असतो. मात्र जेव्हा तो फक्त आणि फक्त आत्मजागृत स्थितीत असतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने पूर्ण आत्मज्ञानी असतो. आता होतं काय, लहान मूल आहे, हरणाचं पाडस आहे, गाईचं वासरू आहे, लहानसा वेल आहे, झाड आहेत, ही त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत म्हणजे सहज अवस्थेत असतात. आणि सहज अवस्था हीच आत्म्याची मूलभूत अवस्था आहे. म्हणून साधू सर्व व्यापक, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, स्वतंत्र, समत्वपूर्ण आणि अर्थातच आत्मीयतेने पूर्ण असतो. तेव्हा हा साधूच आत्मा म्हणून पूर्णत्वान असतो. आणि पूर्ण म्हणून आत्मा म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे पाहता तेव्हा जरी दुसरा पूर्ण नसला तरी सुद्धा तुमच्यातल्या आत्मज्ञान आणि आत्मतत्वाचा प्रभाव त्याच्यावर पडतो आणि त्याच्या लक्षात येतं अरे आपण किती साध्या, सरळ आणि खरं सांगायचं म्हणजे अत्युच्च चैतन्याच्या शिखरावर बसलेल्या माणसासमोर आलो आहोत. तेव्हा त्याच्या मनात त्याचे हे जे लहान लहान कॉन्शियसनेस असतात त्याला तो पाप समजतो आणि हळूहळू ते पाप त्याच्यातून जातं आणि सोफार सो गुड असा माणूस साधू समोर असतो. तोपर्यंत तो त्याचे सर्व क्षुद्र जागृतीचे मुद्दे टाकतो आणि त्या जागृतीतून तो वर उठतो आणि साधू समोर साधू म्हणून त्याचं परिवर्तन होतं. म्हणून जर आपण सगळीकडे आत्मतत्व म्हणून पाहिलं तर गुंडाचा सुद्धा साधू होऊ शकतो, हे त्याचं रहस्य आहे. आणि जेव्हा अहंकारी माणूस अशा नैसर्गिक बालसुलभ अशा एखाद्या हालचाल करणाऱ्या बालकाकडे पाहतो तेव्हा ते बालक त्याच्या मूळ स्थितीत म्हणजे निरागस स्थितीत म्हणजे आत्मस्थितीत असतो. त्यामुळे त्या बालकातला आत्मभाव
एखादा विद्वान जरी अहंकारी असला तरी त्याचा अहंकार कॉन्शियस, त्याचा जो अहंकाराबद्दलची त्याची जागृती आहे ती तशी विथळून जाते की उष्णतेसमोर बर्फाचं पाणी व्हावं तसं लहान मुलासमोर अहंकाराचा कॉन्शियसनेस, पदाचा कॉन्शियसनेस, नावाचा कॉन्शियसनेस, जातीचा कॉन्शियसनेस, संस्कृतीचा कॉन्शियसनेस, देशाचा कॉन्शियसनेस, सर्व तऱ्हेचे लहान मोठे अभिमान आणि त्याबद्दल असलेली जागृतता केवळ आणि केवळ निरागस बालकापुढे, एखाद्या हरणाच्या पाडसापुढे किंवा गायीच्या वासरापुढे, एखाद्या नुकत्याच जमिनीतून वर आलेल्या तृणांकुराकडे पाहता पाहता हे सर्व चुकीचे जे जागृतीचे मुद्दे आहेत ते माणसातून गळून जातात आणि झाडाशी झाडरूप होऊन, बालकाशी बालरूप होऊन, झाल्यानंतर वासराशी वासरूप होऊन, पाडसाशी पाडस रूप होऊन, म्हणजे खऱ्या अर्थाने ही सर्व आत्मरूप आहेत. त्यांच्याशी असा माणूस जो चुकीच्या कॉन्शियसनेस मध्ये असतो तो आत्मरूप होतो आणि त्यांच्याकडे पाहतो. म्हणून बाबा हो, तुम्ही राजा असा, तुम्ही प्रजा असा, तुम्ही मालक असा, तुम्ही नोकर असा, तुम्ही समजा मालक आहात आणि तुमच्याकडे एक कामाला माणूस आहे, ठीक आहे, त्याने काम करायचं, त्याने नीटनेटकं काम करायचं, परंतु तो आत्मा आहे, तो आत्मा आहे, तुम्ही आत्मा आहे. आत्मा आत्म्याशी मैत्रीपूर्ण वागतो, त्यामुळे त्याचं केलेलं काम, त्याचं उत्कृष्ट काम बघून खुश होणं हे स्वाभाविक आहे. ते काम चुकलं तर तुम्ही खुश जरी झाला नाही तरी तो आत्मा याचा विसर पडू देऊ नका. त्याला परत त्याच्या कर्तव्याची नीट जाणीव करून द्या. वेळ प्रसंगी हे काम कसं व्हावं हे जमलं तर प्रॅक्टिकलने त्याला समजावून द्या. असं केल्याने काय होतं, मालक नोकर हा संबंध फक्त मालक, आता मालक म्हणजे काय, आत्मा, म्हणून उच्च स्तरावर जातो. म्हणून सर्व विश्वाचा मालक आहे तो आत्मा आहे. हा जो सर्व विश्वाचा मालक आहे तो आत्मा आहे आणि तो ज्याच्यामध्ये जागा आहे त्याबद्दलच म्हणतात, एक तुही आत्मवान बेटा बाकी सब कंगाल. तर आत्मवान बेटा आपण का असू नये, सर्वव्याप्त, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, स्वतंत्र, समत्वपूर्ण आणि अर्थातच आत्मीयतेने परिपूर्ण असे आपण का असू नये. जर माणसामध्ये आपल्या आत्मजागृतीसाठी खरीखुरी जर चढाओढ लागली तर आपण आत्मा म्हणून आहोत. ही चढाओढ म्हणजे खऱ्या अर्थाने महत्वाकांक्षा आहे. महत्वाकांक्षा म्हणजे महत्व मिळवण्याची आकांक्षा नव्हे, तर आकांक्षाच महत्वपूर्ण. आपणच विश्वाच्या मुळाशी असलेलं आत्मतत्व आहोत. या तत्वाने माणसाकडे, माणूस सर्व पशु पक्षी निसर्ग याकडे पाहू लागेल तेव्हा जो चमत्कार होईल, तोच चमत्कार या पृथ्वीला नंदनवनामध्ये परिवर्तित केल्याखेरीज राहणार नाही. जेव्हा सर्वत्र आपण आत्मभावाने पाहतो तेव्हा स्वाभाविकच आपणाला जे मिळाल्याने आनंद होतो तेच आपल्याकडून दुसऱ्याला दिलं जातं. आपल्याला जे मिळाल्याने दुःख होतं ते आपल्याकडून दुसऱ्या कुणालाही दिलं जात नाही. आपणाला जर स्तुती प्रिय असेल तर दुसऱ्यालाही स्तुती प्रिय असते हे लक्षात आल्यानंतर भले स्तुती नाही तरी योग्य गोष्टीचं कौतुक आपण इतरांबाबत करू शकू. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं योग्य गोष्टीबद्दल कौतुक करता तेव्हा तोही तुमच्या या कौतुक करण्याच्या उत्तम स्वभावाचं कौतुक करतो. आणि अशा वेळेलाच खऱ्या अर्थाने सर्व जीव जगत, ईश्वर, सर्व माणसं आत्मवान म्हणून सर्वत्र आत्म्याचं आत्मतत्वाने झालेलं दर्शन होतं. आणि अशा वेळेला जी घटना घडते त्याच घटनेला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे असं तुकाराम महाराज म्हणतात. तर हा आनंद आपला जन्मसिद्ध हक्क आहे. याकडे आपलं लक्ष गेलं तर आपण सर्वत्र केवळ आणि केवळ आत्मदृष्टीने पाहू आणि आपला सर्व व्यवहार जगतातला जो आहे, जगतातल्या कुठल्याही घटकाशी जेव्हा आपण संबंधित असू तेव्हा आत्म्याशी आत्मत्वाने वर्ततो. असा जर आपला व्यवहार झाला तर आणि तरच
आजपर्यंत आलेल्या या ध्यानाचं परमोच्च जे शिखर आहे ते आपण यशस्वीपणे गाठलं. आणि आजचं हे जे निरूपण आहे यालाच खरं बघायचं गेलं तर हे निरूपण हेच खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो क्राउनिंग सरमॉन, म्हणजे एखाद्या मुकुटासारखं हे निरूपण आहे. या मुकुटापर्यंत आपण पोचणं म्हणजेच आपण सर्व क्षुद्र कॉन्शियसनेस टाकणं आणि प्युअर कॉन्शियसनेस म्हणजे सोल कॉन्शियसनेस ओळखणं. आणि ज्याने सोल कॉन्शियसनेस ओळखला तो सोल कॉन्शियसनेस हा व्यक्तिगत नसल्यामुळे सोल कॉन्शियसनेस हा सर्वत्र सर्वाठाई सर्व तऱ्हेने नांदणारा कॉन्शियसनेस आहे. असा कॉन्शियसनेस जेव्हा माणूस माणसामध्ये ओळखू शकेल तेव्हाच खऱ्या अर्थाने कॉन्शियसनेस आणि अवेअरनेस एक होतील. जोपर्यंत वैश्विक जागृती म्हणजेच आत्मतत्व हे आपण जाणत नाही तोपर्यंत सेल्फ कॉन्शियसनेस आपल्यामध्ये येत नाही. आणि सेल्फ कॉन्शियसनेस सोडून आपण इतर कुठल्याही गोष्टीबद्दल जागृत असलो तरी तो पर्सनल कॉन्शियसनेस असतो, तो क्षुद्र दर्जाचा कमी प्रतीचा कॉन्शियसनेस असतो. आणि सोल कॉन्शियसनेस हाच बघायला गेलं तर कॉस्मिक अवेअरनेस असतो. म्हणून कॉस्मिक अवेअरनेस म्हणजेच सोल कॉन्शियसनेस. तेव्हा आपण आपणाकडे आणि संपूर्ण जगताकडे आत्मा म्हणून पाहू शकलो, तसं वर्तन ठेवू शकलो तर आणि तरच या ध्यान पर्वाचा खराखुरा ज्याला आपण म्हणतो शिखराचा प्रवास होईल. आणि त्याच वेळेला ध्यान पर्व हेच ज्ञान पर्व आहे. आणि ध्यान पर्व आणि ज्ञान पर्व हेच आत्मपर्व आहे. तर हे आत्मपर्व ध्यानात घ्या आणि येणाऱ्या अर्थातच श्रावणापासून उत्तमोत्तम श्रवण, उत्तमोत्तम गोष्टी जसं आपण म्हणतो चातुर्मास श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक, तर श्रावणापासून आपणाला काय श्रवण करायचे, आपण काय वाचायचे, आपण कसं जगाकडे पाहायचंय, आपण कशा तऱ्हेने वर्तन करायचे, अजून श्रावण सुरू व्हायच्या आधीच श्रावणाचं महत्व आणि चातुर्मासाचं महत्व आपण कसं जपायचं हे सांगितलेलं आहे. आणि आजपासून पुढे सर्वांनी सर्वत्र सर्व ठाई सर्व भूती सर्व प्राणी केवळ आणि केवळ आत्मभावनेने पाहावं. आणि आपल्यातल्या सजौवेद्य आत्मशक्तीचा आपण सन्मान करावा. आणि आपणच आपणावर प्रेम करणं म्हणजेच आपल्या स्पष्टपणे सांगायचं तर आत्मरूप सौवेद्य शक्तीला जाणणं, तिच्यानुसार वागणं आणि तिच्यानुसारच जगात पाहणं, वर्तणं, विवर्तणं, विनिमय करणं हे आहे आजच्या निरूपणाचं. आणि अर्थातच ध्यानावर सुरू केलेल्या सर्व निरूपणाचं ज्याला आपण म्हणतो क्राउनिंग ग्लोरी म्हणजे राजमुकुटाची जशी शोभा असते तशी सर्वोच्च ध्यानाची शोभा आजच्या निरूपणामध्ये आहे. तर या ध्यानामध्ये चिंतनामध्ये सतत राहा आणि आत्मवान बना. हीच आत्म्याने केलेली आत्मरूप प्रार्थना. अस्तु. धन्यवाद. शुभदिन.